चोपड्यात गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा कायम. प्रशासन म्हणतं गॅस हंडी घरपोच मिळणार. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली अशा प्रकारची अफवा पसरवली जात आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंपावर तर गॅस एजन्सीवर हंडी घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. सरकार व प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार आवाहन केलं जात आहे की गॅस हंडीची टंचाई नाही. नागरिकांनी एजन्सीसमोर गर्दी करण्याची आवश्यकता नाही. घरपोच हंडी मिळेल. जिल्हा स्तरापासून तहसील स्तरापर्यंत नागरिकांना फक्त आवाहन केलं जात आहे, परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी दिसून येत आहे. चोपडा शहरात गॅस हंडी घेण्यासाठी व बुकिंग करण्यासाठी गॅस एजन्सीच्या समोर महिला, पुरुष व वयोवृद्ध मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत आहे. सदर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी चोपडा पुरवठा विभागाचे अधिकारी यांना वेळ मिळताना दिसून येत नाही. वयोवृद्धांसह नागरिकांचा हाल होत असताना पुरवठा अधिकारी ऑफिसच्या बाहेर पडताना दिसून येत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. याबाबत गॅस एजन्सीचे मॅनेजर रितेश महाजन यांनी सांगितले की नागरिकांना घरपोच हंडी देण्यात येत आहे. गॅस हंड्याची गाडी उशिराने येत असल्याने बुकिंग झालेल्या हंड्या घरपोच दिल्या जात आहेत. परंतु ज्या नागरिकांचे मोबाईल रजिस्ट्रेशन नाही किंवा KYC बाकी आहे, अशा नागरिकांची गर्दी एजन्सीसमोर होत आहे. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. घरपोच हंडीचं सुरू झालेले आहे आणि बुकिंग बिंग व्यवस्थित होते, तरी एजन्सीच्या समोर रांगा काय आहे, तर काय अडचणी आहे? आता माननीय जिल्हा पुरवठा अधिकारीच्या आदेशानुसार सर्वांना घरपोच सिलेंडर मिळणार आहे. तरी आम्ही लोकांनाही सर्वांना आवाहन केलेले आहे की एजन्सीला येऊन गर्दी करू नये. सर्वांना घरपोच सिलेंडर मिळेल. सर्वांनी ऑनलाईन बुकिंग करून घेणे. त्यानंतर हे बाकी लोकांचे मोबाईल नंबर अपडेट नाही आहे, KYC नाही आहे, म्हणून हे लोक इथे येऊन गर्दी करत आहे. बाकी तर आपलं आता जसं गाड्या येतील त्या प्रतीक्षा यादीप्रमाणे सर्वांना घरपोच सिलेंडर देईल. हंड्यांची काही शॉर्टेज आहे का? शॉर्टेज थोडंसं हे 2-3 दिवसापासून गाड्या उशिरा येत आहे. 2-3 दिवसात एक गाडी येते, त्यामुळे थोडंसं 2-4 दिवस अजून ग्राहकांना त्रास होईल. नंतर एवढं लवकर आम्हाला ते सॉल्व करता येईल तेवढं लवकर लोकांनाही आम्हाला लवकर घरपोच देण्यात येईल. सकाळी 5 वाजता आता 7 वाजता. अच्छा, हंडी मिळत नाही का? नाही, आता घरपोच मिळणार आहे. हंडी घरपोच मिळणार असं सांगितलं जातं, आता मिळत नाही का? हां, पण आता मिळते का घरपोच? रांगेत उभं राहावं लागतंय. अच्छा, कुठून आले? वाडकी. अच्छा, किती वाजेपर्यंत थांबणार आता इथं? आता नंबर लागेल, नंबर काय ते मोबाईल नंबर टाकला येतं, चालली जाईल घरी. हां, मग हंडी कधी भेटूया? आणि घरपोच सांगता येते माझं काय. अच्छा, ठीक आहे.